मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजमधून आपण क्लिनिंग प्रॉडक्ट्सचं प्रिपरेशन, क्लिनिंग प्रॉडक्ट्सचं फॉर्म्युलेशन कसं केलं जातं ते आपण पाहणार आहोत। डेप्थमध्ये आपण इन डिटेल क्लिनिंग प्रॉडक्टबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहोत। पुण्यामध्ये आमची कंपनी आहे, समई केमिकल LLP नावाची कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून आम्ही क्लिनिंग प्रॉडक्ट जे आहेत आपले फ्लोअर क्लीनर आहे, त्याच्यामध्ये 3 व्हरायटीज आहेत, रोज, लेमन आणि लॅव्हेंडर। त्यानंतर डिशवॉश आहे, त्यानंतर टॉयलेट क्लीनर आहे, हँडवॉश आहे, ग्लास क्लीनर आहे। तर असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स जे आहेत आपण जवळजवळ 13 प्रकारचे प्रॉडक्ट्स आपण या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चर करतो आणि आपण ॲमेझॉन, मिशो, फ्लिपकार्ट या तिन्ही मार्केट प्लेसवरती हे प्रॉडक्ट आपण सध्या सेल करत आहोत। तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल स्क्रीन क्लीनर म्हणजेच मोबाईल क्लीनर किंवा मोबाईल ग्लास क्लीनर कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत। तर अतिशय सोपा असा फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे मी आत्ता तुम्हाला हे मोबाईल ग्लास क्लीनर कसं तयार करायचं ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्यामध्ये काय काय मी इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे, किती वापरणार आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेल सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। तर मित्रांनो, आता हा आहे माझ्याकडे वेट बॅलन्स। तर हा वेट बॅलन्स आपल्याला कशासाठी लागणार आहे, तर ग्लास क्लीनर बनवत असताना आपल्याला काही वस्तू ज्या काही घ्यायच्या आहेत त्या वस्तू आपल्याला वजन करून घ्याव्या लागतात, त्याच्याकरता हा आपल्याला वेट बॅलन्स लागणार आहे। तर या वेट बॅलन्समध्ये इथे आता शेल आहेत का, तर यस आहेत, वेट बॅलन्समध्ये शेल टाकलेले आहेत। तर काय काय लागणार आहे आपल्याला हे मोबाईल ग्लास क्लीनर किंवा मोबाईल स्क्रीन क्लीनर बनवण्याकरता अतिशय सोपा फॉर्म्युला आहे आणि तुम्ही हा फॉर्म्युला माहिती झाल्यानंतर याचा तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता। आणि जर बिझनेस करण्यामध्ये सुद्धा कोणाला काही माहिती हवी असेल आणखी डिटेलमध्ये, तर ती माहितीसुद्धा माझ्याकडून त्या व्यक्तीला प्रोव्हाइड केली जाईल। तर मित्रांनो, आपण बघूया आता मोबाईल ग्लास क्लीनर किंवा मोबाईल स्क्रीन क्लीनर कसा बनवायचा आहे तो। तर मी हा इथे एक वेट बॅलन्स घेतलेला आहे आणि त्या वेट बॅलन्सवरती मी आता हा एक बाऊल ठेवत आहे, ग्लास बाऊल, आणि मी आता ह्याला टेअर करून घेतो म्हणजे मी याचा आता 0 वेट मी ॲडजस्ट केलेलं आहे। ओके, तर आता हे आहे आपल्याकडे सायट्रिक ॲसिड। तर सायट्रिक ॲसिड म्हणजे काय, तर याला निंबूसत्वसुद्धा म्हटलं जातं। सायट्रिक ॲसिड हे एक अतिशय उत्तम प्रकारचा क्लिनिंग एजंट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सफाई करतो। त्यामुळे बहुतांशी जे आपले क्लीनर्स असतात त्या बहुतांशी क्लीनर्समध्ये सायट्रिक ॲसिड हा वापरलेला असतो म्हणजे असतोच। तर आता आपल्याला याच्यामध्ये 2 ग्रॅम एवढं सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं सर्व पूर्णपणे प्रमाण देणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते प्रमाण पाहू शकता। जरी तुम्हाला इथे नाही लक्षात राहिलं तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे प्रमाण दिलेलं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही बघू शकता। तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे आणि ते सायट्रिक ॲसिड मी आता ह्याच्यामध्ये किती घेतो आहे, तर 2 ग्रॅम एवढं मी सायट्रिक ॲसिड ह्याच्यामध्ये घेणार आहे। ओके, आता 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे पहा। तर 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिड आपण ह्याच्यामध्ये वजन करून घेऊया। 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिड वजन करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं आहे 3 ग्रॅम झालं, थोडंसं जास्त झालेलं आहे। तर 3 ग्रॅम काही नको आहे आपल्याला, थोडंसं मी ह्याच्यामधलं कमी करतोय।
हे पहा, मी अंदाजे ह्याच्यामध्ये 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. ओके, तर या 2 ग्रॅम सायट्रिक ॲसिडमध्ये आपल्याला 100 ml पाणी टाकायचं आहे. आता पाणी कोणतं यूज करायचं आहे तर लक्षात ठेवा, मोबाईल क्लीनर असेल किंवा ग्लास क्लीनर असेल किंवा मोबाईल स्क्रीन क्लीनर असेल त्याच्याकरता आपण डिस्टिल वॉटर वापरणार आहोत. डिस्टिल वॉटर आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. तर ते डिस्टिल वॉटर साधारणतः 100 ml घ्यायचं आहे, म्हणजेच 100 ग्रॅम डिस्टिल वॉटर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर 100 ग्रॅम डिस्टिल वॉटर घेतल्यानंतर डिस्टिल वॉटरच काय घ्यायचं तर डिस्टिल वॉटरमुळे काय होतं तर आपलं जे क्लीनर असतो, ग्लास क्लीनर असेल किंवा मोबाईल स्क्रीन क्लीनर असेल, तर याचं जे लाईफ असतं ती शेल्फ लाईफ जे असतं ते शेल्फ लाईफ चांगलं राहतं. त्यामुळे आपल्याला डिस्टिल वॉटरच ह्या फॉर्म्युलेशन करता वापरावं लागतं. आणि ज्यावेळेस आपण कमर्शियल बेसिसवरती तयार करतो किंवा आपण बिझनेस पर्पज करता सुद्धा तयार करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये डिस्टिल वॉटरच वापरायचं असतं, की जेणेकरून डिस्टिल वॉटर वापरल्यामुळे काय होतं तर जे आपले अतिशय प्रिशियस मोबाईल्स असतात किंवा अतिशय आपले किमती मोबाईल असतात, तर त्या किमती मोबाईलचं कुठल्याही प्रकारे स्क्रीनचं नुकसान होत नाही, स्क्रीनवरती स्क्रॅचेस येत नाही आहेत, त्याच्याकरता आपल्याला डिस्टिल वॉटरच वापरायचं असतं. आता मी ह्याच्यामध्ये हे 10 ग्रॅम काय घेतो आहे IPA. तर IPA म्हणजे काय तर आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आयसोप्रोपाइल अल्कोहोल हे एक प्रकारचं अल्कोहोलच आहे, परंतु हे क्लिनिंग करता शक्यतो यूज केलं जातं. तर हा IPA जो आहे तो IPA मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि आता ह्या पूर्णपणे हे जे आपलं मिक्सचर आहे ह्या मिक्सचरला आपल्याला काय करायचं आहे मिक्स करायचं आहे. मिक्स कुठपर्यंत करायचं आहे तर जोपर्यंत आपलं सायट्रिक ॲसिड याच्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही, डिझॉल्व्ह होत नाही आहे, तोपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करायचं असतं. आणि ते लगेच होऊन जातं, लगेच डिझॉल्व्ह होतं पहा सायट्रिक ॲसिड. आणि सायट्रिक ॲसिड डिझॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही ज्या अशा या स्प्रे बॉटल्स असतात या स्प्रे बॉटलमध्ये हे तुम्ही लिक्विड भरून मोबाईल दुकानदार जे असतात त्या मोबाईल दुकानदारांना तुम्ही सेल करू शकता. हे अतिशय उत्तम प्रकारचा क्लिनिंग एजंट आहे. अतिशय उत्तम प्रकारचे ती मोबाईलच्या स्क्रीनची काय करतो सफाई करतो. तर अशा पद्धतीनं हा जो मोबाईल ग्लास क्लीनर जो आहे किंवा मोबाईल स्क्रीन क्लीनर जो आहे तो स्क्रीन क्लीनर आपण तयार करू शकतो. तर हा छोटासा फॉर्म्युला होता मित्रांनो. या व्हिडिओमधून मला तुम्हाला तो दाखवायचा होता, फॉर्म्युलेशन त्याचं दाखवायचं होतं, तर ते मी दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये वापरलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते आहेत मी आत्ता सुरुवातीला पण सांगितलं होतं. ते इन्ग्रेडियंट्स आहेत सायट्रिक ॲसिड आहे, त्यानंतर डिस्टिल वॉटर आहे आणि त्यानंतर IPA म्हणजेच आयसोप्रोपाइल अल्कोहोल आहे. तर ह्या 3 इन्ग्रेडियंटचा वापर करून आपण उत्तम प्रकारचा मोबाईल ग्लास क्लीनर तयार करू शकतो. कसा तयार करू शकतो ते मी आत्ता तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी आपण व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत या व्हिडिओ सिरीजमध्ये प्रत्येक क्लिनिंग प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये त्याचं फॉर्म्युलेशन तुम्हाला सांगितलं जाईल. त्याचबरोबर तो क्लिनिंग प्रॉडक्ट तयार करताना कुठल्या पद्धतीचे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत त्या प्रिकॉशन्स तुम्हाला सांगितल्या जातील. त्याचबरोबर त्या प्रॉडक्ट फॉर्म्युलेशनमध्ये येणारे जे रॉ मटेरियल्स आहेत त्या रॉ मटेरियलची डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओ सिरीजमध्ये दिली जाईल. आता इथून पुढे दररोज या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील. तर मित्रांनो, ज्यांना या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, आम्हीसुद्धा हा बिझनेस करत आहोत, आम्हीसुद्धा आता बऱ्याच दिवसापासून या बिझनेसमध्ये आहोत. ज्या लोकांना या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहेत ते लोक स्वतः हा बिझनेस करू शकतात. त्यांना काही गायडन्स हवा असेल, त्यांना काही रॉ मटेरियलबद्दल माहिती हवी असेल, रॉ मटेरियल त्यांना हवा असेल, त्याचबरोबर आणखी खूप सारी काही अडचणी त्यांना येत असतील, तर त्या सर्वच्या सर्व अडचणी आम्ही आमच्या पद्धतीनं सॉल्व करून देऊ. त्याचबरोबर रॉ मटेरियल त्यांना उपलब्ध करून दिलं जाईल. त्याचबरोबर त्यांना लागणारी जी गायडन्स आहे ते गायडन्ससुद्धा आमच्याकडून केलं जाईल. किंवा जे लोक आमच्यासोबत बिझनेस करायला इच्छुक आहेत, म्हणजे प्रॉडक्ट आमचं आहे परंतु लेबलिंग तुमचं,
लेबल तुम्ही स्वतःचं त्याच्यावरती लावू शकता आणि मार्केटमध्ये सेल करू शकता. अशाही पद्धतीने जे लोक इंटरेस्टेड असतील बिझनेस करायला त्यांचंसुद्धा स्वागत आहे. त्यांच्याबरोबरसुद्धा आम्ही बिझनेस करू. तर मित्रांनो, मला आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे फॉर्म्युलेशन द्यायचं होतं. या फॉर्म्युलेशनमध्ये आत्ता आपण बघितलेलं आहे की आपण मोबाईल ग्लास क्लीनर जो आहे किंवा मोबाईल स्क्रीन क्लीनर जो आहे तो मोबाईल स्क्रीन क्लीनर आत्ता बनवलेला आहे. आता तुम्हाला माहिती आहे मोबाईल तर प्रत्येक माणसाच्या हातामध्ये आहे. तर मोबाईल स्क्रीन क्लीनर जो आत्ता आपण बनवलेला आहे याचं मार्केट पोटेन्शियल काय असेल हे तुम्ही म्हणजे त्या प्रॉडक्टच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल. मी सांगण्याची गरज नाही, कारण आज प्रत्येक घराघरामध्ये कमीत कमी 3 ते 4 मोबाईल आहेत आणि या मोबाईलच्या स्क्रीन ज्या आहेत त्या स्क्रीन आपल्याला वारंवार क्लीन कराव्या लागतात आणि त्या स्क्रीन क्लीन करण्याकरता आपल्या बऱ्याचशा बहुतांश लोकांकडे घरामध्ये हे सोल्युशन्स नसतात. परंतु आपण हे सोल्युशन तयार करून ह्याचा बिझनेस करू शकतो. त्याचबरोबर आपल्या घरातले जे लोक आहेत त्या घरातल्या लोकांच्या मोबाईलचे स्क्रीन जे आहेत ते स्क्रीन क्लीन करण्याकरता सुद्धा आपण यूज करू शकतो. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये अजून आपली भेट होईल. तेव्हा ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट असेल बिझनेस करण्यामध्ये आमच्यासोबत ते लोक माझ्याशी संपर्क करू शकतात. माझा जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन. त्या नंबरवरती कॉल करू शकता तुम्ही किंवा व्हॉट्सॲप करू शकता.